तातडीने त्यांची मी आभारी आहे। खरं तर अधिवेशन उद्यापासून सुरू होते। या अधिवेशनाच्या निमित्ताने काही विषय आम्ही लावून धरणारच आहोत। त्यातला जो एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्या संबंधाने मी परवा नागपूरला एक पत्रकार परिषद घेईन। उद्या एक पत्रकार परिषद अजून एका वेगळ्या विषयावरची आणि नगर परिषद निवडणुकांच्या संदर्भाने उद्या मुंबईला एक पत्रकार परिषद घेते। पण आजचा विषय हा थोडा वेगळा आहे, म्हटलं तर थोडा नाजूक आहे, म्हटलं तर थोडासा किचकट विषय आहे। पण आमची अडचण अशी आहे की ज्या ज्या संस्था ज्या ज्या यंत्रणांकडे आम्ही विश्वास टाकावा, ज्या ज्या संस्था आणि यंत्रणांकडून आम्ही अपेक्षा कराव्या, जर कुंपणाने छेद खाल्लं तर काय करायचं, त्या त्या संस्था आणि यंत्रणांकडूनच जर गळचेपी होत असेल तर काय करावं। पुण्यामधली काही मंडळी माझ्या सोबत आहेत। याच्यामध्ये एक आहेत वर्षा शिवप्रसाद धमिष्टे, ज्या माझ्या बाजूला इकडे बसलेल्या आहेत। एक दुसरी केस आहे, मी एक एक नावं सांगेन। वर्षा शिवप्रसाद धमिष्टे या धायरी गावाच्या रहिवासी आहेत। विक्रम चाकणकर व त्याची बायको रुपाली विक्रम चाकणकर, या रुपाली विक्रम चाकणकर म्हणजे या वेगळ्या रुपाली विक्रम चाकणकर आहेत, पण मला वाटतं ह्या आयोगाच्या नात्यासंबंधातल्या आहेत। यांनी पैशाचे आमिष दाखवून दुसऱ्याच्या जागा फ्लॅट कमी किमतीत देतो असं सांगून ते 1.5 कोटी रुपयाची फसवणूक केली। पैसे परत मागितल्यावर संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली। हे जे कुटुंब आहे या कुटुंबाने आपली शेती विकली। शेती विकल्यानंतर जो विक्रम चाकणकर आहे, विक्रम चाकणकरने सांगितलं की रिअल इस्टेटमध्ये तुमचे पैसे गुंतवा, मी तुम्हाला पैसे दुप्पट देतोय। अमुक ठिकाणी एक साईट चालू आहे, त्या साईटमध्ये तुमचे पैसे आम्ही गुंतवलेले आहेत। पण काही दिवसानंतर लक्षात आलं की तो माणूस टाळाटाळ करत आहे, म्हणून ती साईट बघायला जेव्हा त्या गेल्या त्यावेळेला तिथे साईटच नव्हती। ही साईट नाही म्हणून जेव्हा त्या नांदेड पोलीस स्टेशनला गेल्या, नांदेड सिटी पोलीस स्टेशनला, आणि या संबंधित व्यक्तीवर तक्रार दाखल व्हावी यासाठी त्या गेल्या, त्यावेळेला चाकणकर आडनाव आहे म्हटल्यावर सगळे हस्तक्षेप होणं फार स्वाभाविक होतं। आणि त्या हस्तक्षेप स्वाभाविक होत याच महिलेवर सावकारकीचा गुन्हा दाखवत या महिलेची तिच्या अगेन्स्ट पोलीस केस दाखल झाली। सोबत त्यांचा मुलगा आहे जो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय। खरं तर यांच्या सगळ्या कुटुंबालाच आत टाकलं असतं। ज्या पद्धतीने आयोगावरून यांना धमक्या देण्यात आल्या, यांच्या संबंधाने अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक झाली। आणि तुम्ही पैसे मागितले तर आम्ही तुम्हाला आत टाकू शकतो, आमची ताकद किती आहे ते माहीत आहे का। विशेष म्हणजे नांदेड सिटी पोलीसने याच्यामध्ये त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही। ज्या पद्धतीने त्यांनी पैसे दिले त्या पैशाचे एकूण तपशील, चाकणकरला जेवढे पैसे आतापर्यंत दिलेले आहेत, मग एकदा 2,50,000 रुपयाचा चेक आहे, मग 10 लाख रुपयाचा चेक आहे, 5,10,000 रुपयांचा चेक आहे। ह्या सगळ्या प्रकारे यांना पैसे मला वाटते 5 लाख आणि 10,000 रुपये असे वेगवेगळे चेक त्या अजून डिटेलमध्ये माहिती सांगतील। परंतु ज्या पद्धतीने विक्रम चाकणकरने गैरफायदा घेत या फॅमिलीचा विश्वासघात केला हे अत्यंत वाईट आहे। त्याचे सगळे बँक स्टेटमेंट आहेत, सगळे चेक आहेत। वर्षा धमिष्टे या एकट्याच आहेत का बरं या प्रकरणातल्या, तर असं नाहीये। या प्रकरणात अजून एक आहे, सौ शीतल सचिन शिंदे, या माझ्यासोबत बसलेल्या आहेत। यांची पुन्हा तीच अडचण आहे। सौ शीतल सचिन शिंदे धायरी गाव पुणे इथे राहतात। स्वतःचा फ्लॅट विकत घ्यायचा होता, त्यावेळेला विक्रम विलास चाकणकर यांना भेटले। त्यांनी त्यांची ओळख म्हणून बिल्डर म्हणून सांगितली। तेव्हा ते बोलले की महादेव मंदिर धायरीमध्ये मोठा प्रकल्प उभा करणार आहे, त्यामध्ये गुंतवणूक करा, आत्तापासून थोडी रक्कम द्या आणि मग तुम्हाला आम्ही हँडओव्हर करू तुमची प्रॉपर्टी। सुरुवातीला 90,000 रुपये, मग 8 लाख रुपये, मग 2,80,000 रुपये, अशा पद्धतीने साधारण किती रक्कम ताई? 25 लाख। तुमचे 25 लाख, तुमचे किती? आमचे 1,20 लाख। 1,20 लाख रुपये। आणि तुमचे अजून ते दुसरे कोण, त्यांचे किती? 2.5 कोटी। म्हणजे कोट्यावधी रुपयांचे पैसे प्रत्येक वेळेला विक्रम चाकणकरने लोकांकडून पैसे घ्यायचे आणि विक्रम चाकणकर
म्हणजे या फक्त 3 केस मी समोर आणले आहेत. अशा किमान 25 ते 30 केसेस आहेत की ज्यांच्याकडून करोडो रुपये विक्रम चाकणकरने घेतले आणि विक्रम चाकणकर प्रत्येकाला सांगत राहिला की माझी अमुक ठिकाणी प्रॉपर्टी आहे, अमुक ठिकाणी मी रिअल इस्टेटचा बिझनेस करतोय आणि त्या ठिकाणाहून लोकांकडून पैसे उकळले. धायरीच्या प्रॉपर शेतकऱ्यांकडून हे पैसे घेतले गेले आणि जेव्हा जेव्हा पैसे मागितले तेव्हा या लोकांवर गुन्हे टाकण्यासाठी म्हणून आयोगाचा वापर झाला असं या पीडितांचं म्हणणं आहे. विशेष या ज्या महिला आहेत त्या महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही महिला आयोगाकडून मदतीची अपेक्षा करतो, पण महिला आयोगच जर आमच्यावर असा उलटत असेल आणि महिला आयोगच जर आमच्यावर खोट्या केसेस टाकण्यासाठी पुढे येत असेल तर हे अत्यंत वाईट आहे. वर्षाताई बोला जरा. आम्ही शेतकरी, माझं कुटुंब आहे, तर आमच्याकडं कष्टाचा पैसा आणि थोडी जमीन विकलेल्याचा पैसा हा आमच्याकडं 2023 मध्ये होता. हे विक्रम चाकणकराला समजलं, त्यामुळं तो आमच्या घरी वारंवार येऊ लागला की तुमच्या मुलांना आम्ही बिल्डर लाईन मध्ये घेऊ, तुमचे पैशाचे आम्हाला ते द्या म्हणून. तर आम्ही त्यांना म्हटलो की आम्ही कसं, आम्हाला द्यायचं नाही हा पैसा तुम्हाला, आमचा मुलांचा पैसा आम्ही FD करून ठेवलेला आहे. तर ते त्यावेळेस त्याची बायको, विक्रमची बायको रुपाली विक्रम चाकणकर, ही मला पदोपदी ताई ताई करून, ताई तुमचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवू आपण, तुमच्या मुलांना आपण साईट मध्ये पैसे तुम्ही गुंतवले, पुढे काय मग ते झालं? पैसे आम्ही ते त्यांच्या सांगण्यावरून गुंतवले, ते त्यांना दिले. आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना मग RTGSच्या FD वरती लोन काढून RTGSच्या पद्धतीने आम्ही त्यांना पैसे देत गेलो. 75 लाख त्यांना आम्ही त्यांच्या साथीदारांना आणि त्यांना RTGSनी केले आणि 25 लाख ते असे प्रत्येक वेळेस बांधकामासाठी पैसे पाहिजे म्हणून आमच्याकडे ते घरी येऊन मागत असे. मग आम्ही ते दिले. त्याच्यानंतर आम्ही म्हणायला लागलो की तुम्हाला आम्ही FD वरती लोन उचलून दिलेले पैसे आहेत, मग आम्हालाही त्याचे पैसे भरायला लागणार आहेत, तर ते आमचे पैसे आम्हाला घेतलेले देऊन टाका. त्यावेळेस देतो असं करून त्यांनी वर्ष लावलं. त्याच्यानंतर मग पुन्हा म्हणायला लागले की आता पैसे तुम्ही विसरा. थोडक्यात सांगा आता काय झाले, पोलीस स्टेशन मध्ये काय झालं? पोलीस स्टेशनला मग त्यांनी आमच्या विरोधातच केस दाखल केलेली आहे की सावकारकी केस आमच्यावरती गुन्हा दाखल केलाय. कुणाच्या सांगण्यावर? रुपाली चाकणकर त्यांच्या नाही का, त्यांना पद असल्यामुळं, रुपाली निलेश चाकणकर यांना त्यांच्या घरातल्याच व्यक्तींचं पद असल्यामुळं पोलिसांनी चाकणकर हा शब्द जरी ऐकला तरी त्यांनी कंप्लेंट आमची घेतली नाही, उलट माझ्यावरतीच गुन्हा दाखल करून खोट्या केसेस मध्ये मला अडकवलं. ताई बोला. मी या हा, एक सेकंड. हा या पुढे, थोड्या पुढे या, माईक थोडं. ठीक आहे, या बोला. तर धायरीमध्ये मी फ्लॅट बघत होते, कारण माझी पूर्ण फॅमिली तिथे राहते. तर विक्रमला मी एक सांगितलं की मला एक फ्लॅट सुचव, जसं तो बिल्डर लाईन मध्ये, की तुझ्याकडे कुठे चांगली जागा असेल तर मला सांग. तर तो मला बोलला की तुला मी कमी किमतीत आणि एक चांगल्या एरियामध्ये छान फ्लॅट घेऊन देतो. तर त्यासाठी मी त्याला 6 लाख रुपये चेक थ्रू दिले, जीपे केलं. अर्धी अमाऊंट त्यांनी त्याच्या पार्टनरच्या नावावरती मला करायला सांगितली, तेही केली. परत वारंवार त्यांनी माझ्याकडनं पैसे मागितले, ते मला कॅश द्यायला सांगितले की बाबा माझ्या अकाउंटला प्रॉब्लेम आहे, तर ते पैसे अडकतील तर तू आम्हाला कॅश दे. कधी 1 लाख, कधी 2.5 लाख, कधी 50,000 असे करत करत माझ्याकडनं पूर्ण त्यांनी 25 लाख रुपये घेतले. पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही त्यांना फ्लॅटचं विचारलं तेव्हा त्यांनी ना ॲग्रीमेंट केलं, ना आम्हाला फ्लॅट दिला, ना आमचे पैसे परत आले. तर आणि जेव्हा आम्ही बोललो की आम्ही पोलीस चौकीत जाऊ, तर एवढंच सांगण्यात यायचं की नांदेड सिटीला तुम्ही कधीही गेला नांदेड पोलीस चौकीला तर ती पोलीस चौकी मॅनेज आहे, तुम्ही तिथं चाकणकर पोकळे हे नाव घेतलं तर तुम्हाला ते एंटरटेन पण करणार नाहीयेत, ना तुमची कंप्लेंट घेतील, उलट तुम्हालाच अडकवतील कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये. तर तुम्ही ठरवा तुम्हाला तिथं जायचंय का नाहीये. तर आतापर्यंत या गोष्टीला घाबरून आम्ही कधी गेलो नाही, पण आता काहीच होत नाहीये, लाईक पैसे येत नाहीये, काहीच होत नाहीये. फसवणूक झाली आहे तुमची? किती वर्षापासून तुम्ही दोघी पैसे देत होता? नांदेड पोलीस स्टेशनला कधी गेलात आणि कुठल्या अधिकाऱ्यांना भेटला? 10 वर्षापासूनचा विषय आहे तसा. तुम्ही त्यांना कधी गेला होता पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला आता आम्ही एक दोन आठवड्यापूर्वी हे केलं, अर्ज दिला होता. कोणाशी बोलला आणि कोण पोलीस अधिकारी होते? सॉरी त्यांचं नाव नाही, त्यांच्याशी नाही बोललो आम्ही. PSI होते कोणी, तिथं PSI होते अधिकारी. नावाची फसवणूक किती दिवसापासून चालू आहे तुमच्या? म्हणजे दोघींचं जर बघितलं तर पहिले पैसे कधी दिले आठवते का? आठवत आहे. कधी दिले तुम्ही? मी
एप्रिल महिन्यामध्ये 2024 मध्ये दिली. माझी फर्स्ट अमाऊंट 2017 मध्ये दिलेली आहे, 2017 मध्ये. कोण आहे संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक? सचिन मधुकर सुर्वे एक तिसरी केस आहे. सचिन मधुकर सुर्वेला सुद्धा 2,50,00,000 रुपये घेऊन त्याची आर्थिक फसवणूक केली, कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याचा धमक्या दिल्या गेल्या. या सगळ्यांचे पोलीस स्टेशनला रितसर अर्ज आहेत. म्हणजे ही माहिती कुठलीच वेग नाहीये. आणि या प्रत्येकांना धमक्या देताना याच्यामध्ये रुपाली निलेश चाकणकर यांचा संबंध आहे असं पीडितांचं म्हणणं आहे. रुपाली निलेश चाकणकर यांच्याकडून आता या पीडित बायका इथे का आहेत, या सगळ्या बायकांचं म्हणणं असं आहे की महिला आयोग हा महिलांना मदत करण्यासाठी असतो. पण महिला आयोग महिलांना मदत करण्यासाठी असतो, पण महिला पीडित असताना सुद्धा आणि महिला मदत मागतायत म्हटल्यावर सुद्धा फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी पदाचा गैरवापर करत नांदेड पोलीस स्टेशनचे अधिकारी अतुल बोस यांच्याशी बोलल्यानंतर अतुल बोस यांनी याच्यामध्ये गुन्हा नोंदवून घेतला नाही. विशेष गोष्ट की धमिष्टे फॅमिली तर त्यांना वारंवार असं सांगत होती की आमच्याकडचे बँक स्टेटमेंट बघा, आमच्याकडे पैसे कुठून आले, तर आम्ही शेती विकली, आम्ही पैसे कसे दिले, तर त्याचे आमच्याकडे सगळे चेकचे पुरावे आहेत. म्हणजे जर आम्हाला जर काही सावकारकी करायची असती तर आम्ही असे चेक पेमेंट केलं असतं का बुवा. पण असं असून सुद्धा सावकारकीचा खोटा गुन्हा, म्हणजे आपण फक्त फलटणचा विचार करतो किंवा परळीचा विचार करतो, पण राष्ट्रवादी काँग्रेस किंवा एकूण भाजपाचा जर विचार केला तर कशा पद्धतीने पुरुष नेते तर पुरुष नेते, पण महिला नेत्या सुद्धा कशा पद्धतीने पदांचा गैरवापर करतात आणि ही फसवणूक करतात, हे अत्यंत वाईट आहे. या संबंधाने नांदेड पोलीस स्टेशन मध्ये तर आम्ही भेटलो, मात्र आम्ही विभागीय पोलीस आयुक्तांनाही या संदर्भात भेटलो, त्यांच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवली. उद्या विभागीय पोलीस आयुक्तांनी पुन्हा एकदा याच्यामध्ये जबाब नोंदवून घेण्याच्या हिशोबाने बोलावलं. पण या सगळ्या प्रकरणामध्ये नांदेड सिटी पोलीस स्टेशन म्हणजे आता तुमच्यासमोर ही 3 माणसं दिसत आहेत, पण आम्ही असं म्हणतोय किती लाख लोक असतील दादा साधारणतः याच्यामध्ये? 11 ते 12 लोक. 11 ते 12 लोक म्हणजे जवळपास हा एक 70 ते 80 कोटी रुपये ज्या पद्धतीने विक्रम चाकणकरने आतापर्यंत लोकांकडून घेतले. आणि आपण चाकणकर आहोत आणि आपलं कुणी काहीच वाकडं करू शकत नाही असं म्हणत प्रत्येक वेळेला पोलिसांना हाताशी धरून ज्या केसेस मॅनेज केल्या त्या सगळ्यांना ही वाचा फुटावी यासाठी म्हणून. आणि या प्रकरणामध्ये सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांची नेमकी काय भूमिका आहे, कारण दरवेळेला अजितदादांच्याच नेत्यांच्या संबंधाने हे सगळे प्रश्न का उपस्थित होतात. आम्ही अजितदादांना आता अत्यंत कळकळीनं विनंती करण्याचा प्रयत्न करतोय की दादा नेमकं काय ठरवलेलं आहे की एवढ्या सगळ्या तक्रारी, म्हणजे त्या त्यांच्या असणाऱ्या कामात तर त्या अजिबात काही काळजीपूर्वक काम करतच नाहीत, परंतु इतर लोकांना जर अशा पद्धतीने आर्थिक लूट होणार असेल, त्यांचं शोषण होणार असेल आणि त्यांची पोलीस कंप्लेनही कुठून लिहून घेतली जाणार नसेल आणि त्याच्यामध्ये जर हस्तक्षेप केले जाणार असतील त्या आपल्या पक्षातल्या अत्यंत जबाबदार पदावरच्या लोकांकडून, तर यावर सन्माननीय पक्षप्रमुखांची काय भूमिका आहे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची यावरची काय भूमिका आहे, हे जास्त महत्वाचं आहे. ताई, तुम्हाला काही अजितदादांना किंवा तटकरे साहेबांना काही बोलायचंय का? त्यांना एवढंच सांगायचंय मला की महिला आवर्जून तुमच्याकडे न्याय मागायसाठी येत असेल, सगळे प्रूफ घेऊन जर येत असेल तरी तुम्ही महिलांवरती अन्याय होऊन देताय, हे खुदपत योग्य आहे. नांदेड पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याकडनं काय ही कंप्लेंट इन्व्हर्ट होत नाहीये का? नाही, इन्व्हर्ट जर होत असेल तर मग पुढे तक्रारीची दखल ते का घेत नाहीत असं तुम्हाला? नांदेड पोलीस स्टेशनने त्यांची तक्रार घेतली नाही, उलट त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या. त्याच्यात एक तक्रार वर्षा धमिष्टे यांच्यावर दाखल सुद्धा झाली. अतुल बोस नावाचे जे पोलीस अधिकारी आहेत यांच्याशी या संदर्भाने बोलणं झालं, मात्र त्यांनी तक्रार घेतली नाही. यानंतर एसीपी यांच्याकडे या सगळ्या तक्रारी गेल्या. एसीपी सुद्धा जेव्हा चाकणकर असं नाव येतं त्यावेळेला एसीपी सुद्धा त्याच्या तक्रार घेताना 10 वेळा विचार करतात. आता मात्र एसीपींची अशी भूमिका आहे की ठीक आहे आम्ही बघू, मात्र या सगळ्यांमध्ये जर न्याय नाहीच मिळाला तर आम्ही काय करावं. मग आम्हाला आता तटकरे साहेब आणि अजितदादा यांच्याकडे दाद मागण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून या सगळ्या महिला, कारण या सगळ्यांमध्ये वर्षा धमिष्टे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, म्हणजे एखाद्या महिला आयोगाच्या अध्यक्षांमुळे जर महिलांनाच आत्महत्या करावी लागत असेल
महिलांना जीव देण्यापर्यंतचा विषय होत असेल तर हे गंभीर आहे, हे चिंताजनक आहे. यामध्ये सन्माननीय पक्षप्रमुखांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रमुखांनी लक्ष घालावं अशी आमची अपेक्षा आहे. ताई, एक राजकीय प्रश्न आहे. फक्त एक प्रश्न आहे की उद्यापासून राज्याचं अधिवेशन सुरू होतंय. आतापर्यंत म्हणजे 1 वर्षात जे 2 ते 3 अधिवेशन झाली त्यात विधानसभेत विरोधी पक्ष नेते नव्हते. आता उद्या तर विधान परिषदेत नाही, म्हणजे राज्याचं पहिलं अधिवेशन असं होणार आहे आमच्या अंदाजानुसार की विरोधी पक्ष नेत्यांविना दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेते नाहीत आणि अधिवेशन होते. विरोधकांची गळचेपी केली जाते, अन्याय होतोय. लोकशाहीचं सौंदर्यच विरोधी पक्षांच्या सहअस्तित्वावर अवलंबून आहे. मात्र विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी स्वरच ठेवायचा नाही, हे भाजपचं हुकुमशाहीचं धोरण आहे. आता विधिमंडळाच्या 2ही सभागृहात विरोधी पक्ष नेताच नसेल तर सत्ताधाऱ्यांवर अंकुश कशा पद्धतीने ठेवला जाईल याबद्दल शंका आहे. पण असं असलं तरी सुद्धा आम्ही आमची लढाई चालू ठेवू. या अधिवेशनामध्ये आमचे काही महत्वाचे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांवर आम्ही सरकारला जाब विचारू. सभागृहात जर सरकारने आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केला तर आम्हाला सभागृहाच्या बाहेर नागपूरच्या रस्त्यावर सुद्धा आंदोलन करावं लागलं तर ते आम्ही आंदोलन करू. या अधिवेशनामध्ये आमचे जे महत्वाचे काही मुद्दे आहेत, जे मुद्दे नगरविकास खात्याशी संबंधित आहेत, जलसंधारणशी संबंधित आहेत, सार्वजनिक बांधकामशी संबंधित आहेत, या मुद्द्यांवर आम्ही बोलत राहू. सगळ्यात महत्वाची गोष्ट की निवडणूक आयोगाने घातलेले जे घोळ आहे आणि निवडणूक आयोगाने घातलेल्या घोळामुळे नगर परिषद निवडणुकीमध्ये जो काही आता अभूतपूर्व गोंधळ झालेला आहे, या अभूतपूर्व गोंधळाला जबाबदार कोण आणि या संबंधाने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जी काही नाराजी वगैरे दाखवली, ही नाराजी खरीच नाराजी आहे की निवडणूक आयोग आणि भाजप एक नुरा कुस्ती महाराष्ट्राला दाखवू पाहत आहे. या सगळ्या संबंधाने या अधिवेशनावर चर्चा होणे अपेक्षित आहे. ठीक आहे.